ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। सलीम कुत्ता याच्यासोबतचा त्यांचा एक व्हिडिओ, डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या व्हिडिओ प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी विधानसभेमध्ये करण्यात आली होती आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे चौकशीचे आदेशही दिलेले होते। सलीम कुत्ता सोबतच्या या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किरण, आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधामध्ये। याआधी बडगुजर यांची अनेकदा चौकशी सुद्धा झाली होती। खरं यामिनी गुन्हे शाखेच्या माध्यमातून ही चौकशी करण्यात आली होती। हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजला होता। मुंबई बॉम्ब स्फोटमध्ये असलेला सलीम कुत्ता जो पॅरलवर होता त्याच्या सोबत सुधाकर बडगुजर यांच्या पार्टीचा आणि एकूणच मेहू डॉन या गाण्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर चौकशीची मागणी करण्यात आली होती। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची एसआयटी चौकशी करू आणि पुढील कारवाई करू अशा पद्धतीची माहिती विधानसभेमध्ये दिली होती आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर बडगुजर यांची 6 ते 7 दिवस सलग चौकशी करण्यात आली होती आणि त्यानंतर अखेर त्याचा अहवाल गुन्हे शाखेकडनं पोलीस आयुक्तांना देण्यात आला आणि पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये आडगाव पोलीस ठाण्यामध्ये याबाबतचा गुन्हा दाखल झालेला आहे। एकूणच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा गुन्हा दाखल केल्यानंतर सुधाकर बडगुजर जे आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांचा पाय अधिकच खोलात गेल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद किरण या सगळ्या अपडेटसाठी।